नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। देखिए, विदा करने के लिए यहाँ पर जो पूर्व नारंगी उड़ान सजाई गई है। का देख सकते हैं, उद्घाटन हो रहा है और उद्घाटन दिखा रहा हूँ में यही ब्रिज है कार्य अभी बाकी है थोड़ा थोड़ा, लेकिन अब क्या मामला है, अपना अपना श्रेय लेने के लिए देखिए किस तरह से उद्घाटन पुल का किया जा रहा है। और अभी तो ब्रिज पर अभी स्ट्रीट लाइट भी लगना है। अभी यहाँ पर जो है जगह जगह सब कार्य है, उद्घाटन करने के लिए है। उद्घाटन किया गया है। पालक मंत्री गणेश नाइक भी आए, वहाँ पे उद्घाटन किया गया। बहुजन देखिए अघाड़ी महापौर जिसका राजू पाटिल उद्घाटन होने जा रहा है। फिलहाल पहले कह चुके कि अधूरा कार्य है, 2-4 दिन बाद ही होता, लेकिन ये रंगोली सजी हुई है। महापौर से यहाँ पर भाजपा के हो गया, ये सब किया गया। अपना अपना श्रेय लेने के लिए सब यहाँ पर उपस्थित उद्घाटन हैं। किया गया। फुलवारी समाचारों का खास खबर में आप देखते रहिए कि हर एक नेता पालक मंत्री से लेकर हर खासदार आमदार महापौर सब क्या कह रहे हैं, आप सुने फुलवारी समाचारों का खास खबर। महापौर साहेब ठाकरे साहेब चहा वगैरे जरा पटकन बघा, सांगितलंय ना पहिला स्टेज सांगा रिटर्न करू. हां ठीक आहे. आणि मी काय बोलतो रोशन देखिए यहाँ पुल का उद्घाटन के लिए महापौर राजू पाटिल जी आ गए हैं और यहाँ पर विधायक राजन नाइक, निषाद सूर्य, गीतू शाह, तमाम ऐसे मानवर यहाँ पर उपस्थित हैं जो कि उद्घाटन पुल का करने के लिए यहाँ पर पहुँच चुके हैं और देखते हैं कितना वक्त लगता है। यहाँ पर ब्रिज का उद्घाटन करने के लिए तैयारी हो रही है, आप देख सकते हैं। यहाँ पर उपस्थित हो गए हैं। पक्ष ये यहाँ पर तैयार है उद्घाटन करने के लिए।
विधायक जी नमस्कार। अरे अभी तो ये बाडौडा का काम हुआ नहीं है, हैं? और उद्घाटन हो जाता है ऐसा। नंतर एकदा उतरले की मग ते इथे आल्यानंतर डायरेक्ट स्टेजवरती आपण करू स्वागत, भाषण वगैरे करू, उद्घाटन करतील, ग्राउंड वर येतील बाय बोट जलसा मार्गे पालघर. एक्स्ट्रा बोटीत पण आहे ना तिथे, दोन होते मेसेज दिला आहे ना. नालासोपारा तो जवळजवळ 20-25 हा जो आता एक्झिस्टिंग विधानचा आहे त्यानंतर 2019 चालू झाला या 2000 एक विधान वसईचं एक वसई नवीन झाला इन द सेन्स त्याच्यामध्ये नवीन. देखिए यहाँ पर पुल की तैयारी हो रही है उद्घाटन करने के लिए, और यहाँ पर महापौर आ गए हैं, विधायक आ गए हैं, खासदार आ गए हैं, सब आ गए हैं लगभग। अभी पालक मंत्री परेश नाइक जी नहीं आए हैं अभी, वो भी आ जाएंगे। उद्घाटन होगा उन्हीं के हाथों द्वारा। देखिए वो आम्ही हिअरिंग मॅडमकडे लावायचं, आम्ही सांगतो काही हिअरिंग आहे नाही आता इथून पुसलं थोडं सगळे आले होते. स्थानिक नगरसेवक एक मिनिट बाजूला बना जाऊ द्या आता सगळ्या गर्दीमध्ये कुठे कोणाला लागेल कोणाला सर्वांना नमस्कार. सर्वांना विनंती कृपया आसनस्थ व्हावे, जेणेकरून कार्यक्रमाला सर्वांना विनंती की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावे. अगदी 0 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम आता आपण आपल्या इथे उपस्थित आहेत अधिकारी मनोज रांगडे, सर्वांचं स्वागत आहे. आणि कृपया सर्वांना विनंती की त्यांनी बसून घ्यावे. यश पाटील सर आणि प्रज्ञा पाटील मॅडम यांना देखील विनंती की त्यांनी देखील व्यासपीठावर यावे. सर्वांना विनंती की त्यांनी कृपया जागेवर बसावे. नमस्कार. वाटो कुणाला वाटला तर चमत्कार आहे, माणसाला नमस्कार आहे. नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या या उड्डाण पुलाचे आज लोकार्पण होत आहे. मी शिल्पा परुळेकर पै आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यात इथे उपस्थित
सर्व मान्यवरांचे आणि नागरिक बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करते. क्रमांक 41 वर रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभासाठी जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे ते माननीय श्री गणेश नाईक, आपले पालकमंत्री पालघर जिल्हा, वसई विरार शहराचे माननीय महापौर श्री अजिंक्य पाटील साहेब, आमदार साहेब श्री राजन नाईक साहेब, स्नेहा दुबे पंडित मॅडम उपस्थित आपले माननीय खासदार श्री सवरा साहेब, श्री गावित साहेब आणि इथे उपस्थित कलेक्टर मॅडम, रानडे साहेब आणि आपले आयुक्त पृथ्वीराज सर. खरं तर आज हा LC 41 रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचा शुभारंभ होताना सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रतिनिधी म्हणून मला अतिशय आनंद होत आहे. खरं तर हा पूल 2018मध्ये आपल्याकडे शासनामार्फत मंजूर झाला होता, पण मधल्या काळात आलेला कोविड म्हणा किंवा इतर काही अडचणी होत्या, रेल्वे विभागाच्या बऱ्याचशा अडचणी होत्या, त्यांच्या लाईन्स होत्या, ह्या सगळ्या कामामुळे आपल्या उद्घाटनाला काहीसा विलंब झालेला आहे. पण देर आहे दुरुस्त आहे म्हणतात, त्या पद्धतीने आपण हा जवळजवळ 40 कोटी रकमेचा उड्डाणपूल आज जनतेसाठी खुला करत आहोत. हा रेल्वे उड्डाणपूल बांधताना महाराष्ट्र शासनाच्या 50% आणि रेल्वे विभागाच्या 50% या धोरणाप्रमाणे हे कामकाज पूर्ण करण्यात आलेलं आहे. 694 मीटर इतकी आहे. यातील रेल्वे विभागावरील रेल्वे ट्रॅकवरील जो पूल असतो तो रेल्वे विभागाने बांधलेला आहे. त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही बाजूच्या उड्डाणपुलाची कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण केलेली आहेत. ह्या उड्डाणपुलामुळे आपल्याला जी पूर्व पश्चिम वाहतुकीचा जो खोळंबा होत होता तो आता मोठ्या प्रमाणात दूर होणार आणि सगळ्या नागरिकांना हे सोयीचं ठरणार आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढचं सूत्रसंचालन मॅडमला. आणि आपले महापौर आपली भूमिका मांडतील, त्यांचे मनोगत व्यक्त करतील. तर मी सर्वात प्रथम आपल्या महापौरांना दुग्ध शर्करा आयोग का अनेक वर्ष जो आपला मुद्दा होता रहदारीचा, ब्रिजचा, तो आजच्या दिवशी आपण लोकार्पण करत आहोत. 1990ला पहिली सुरुवात झाली की हा ब्रिज बनवायचा, परंतु अनेक त्याच्यामध्ये समस्या आल्या. जागेच्या होत्या, ॲक्विजिशनच्या होत्या. ॲक्विजिशन एका ठिकाणी झालं, DPमध्ये दुसऱ्या ठिकाणी होतं, आता झाला आहे तो तिसऱ्या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये अनेक ठेकेदार येत नव्हते, त्यामुळे विरारचा ब्रिज बंद होणार, फाटक बंद होणार होतं. आणि त्यावेळी आपण आग्रह केला आप्पांनी, आणि पहिला कसाही करून विरारचा ब्रिज बनवायचा तो केला. त्यावेळी देखील एक आग्रह होता की हा चौपदरीकरण असला पाहिजे, परंतु त्यावेळी तो झाला नाही. परंतु यानंतरचे सगळे जे ब्रिजेस होते ते सिंगल होते आणि सोपाऱ्याला आपण बघितलं असेल कशा अडचणी निर्माण होतात. त्यासाठी आग्रह धरला गेला की नाही, की आपल्याला कसंही करून तो चौपदरीकरणच करायचा, आणि त्याप्रमाणे त्याला थोडासा वेळ गेला. आणि मधल्या काळामध्ये अनेक समस्या तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहेत, त्या समस्येवर मात करून आजचा हा दिवस उजाडलेला आहे. आपले नाईक साहेब आहेत, त्यांना मी एक विनंती करीन की आमचं नारंगी गाव आहे, रेल्वे व्हायच्या आधीपासून ते गाव आहे आणि त्यांचा जाण्या येण्याचा रस्ता आहे, आणि तिकडून पादचारी मार्ग असला पाहिजे किंवा भूमिगत रस्ता तरी असायला पाहिजे, ना तर त्या गावाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आणि अशी मागणी आहे तर आपण त्याच्यात विचार करावा. आज जनता दरबार आहे, आज आम्ही तुम्हाला विनंती करतो का आमच्या महापालिकेने काही जागा मागितलेल्या आहेत शासनाकडे, आणि कलेक्टर मॅडम पण इकडे आहेत, तर त्या जर दिल्या तर उत्तम होईल. जसं का तत्कालीन जे विरार, सोपारा आणि वसईमधली जी शासकीय जागा आहे ती देखील आम्ही मागितलेली आहे, का घोकटे सॉल्ट म्हणतात, का काहीतरी भविष्यामध्ये चांगला वसई विरारचा विकास करायचा असेल तर काही प्लॅनिंग आम्ही केलेले आहेत. काही शासनाकडे आम्ही रिझर्वेशनबाबत 37(1) हे पाठवलेलं आहे, परंतु जर ती जागा हँडओव्हर जर झाली तर निश्चित वसई विरार महापालिकेला चांगलं भविष्यासाठी युवकांसाठी काहीतरी करायला लागेल. हे विजन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ठेवलं होतं, तर त्याला मूर्त स्वरूप द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे. परत एकदा मी नाईक साहेबांचे आभार मानतो, कारण कायम आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या आणि आपल्या मागे कायम राहणारे नाईक साहेब यांचं मी इकडे स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी आम्हाला खात्री आणि वसईच्या विकासाला तुमच्यामुळे एक नवीन दिशा मिळेल, त्यामुळे समस्त वसईकरांच्या वतीने मी आपले आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या सगळ्यांच्या सहकार्याने आपण निश्चितपणे करू असा ठाम मला विश्वास आहे. दादा, आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
कारण आज आपला व्यस्त कार्यक्रम आहे. त्या 4 दिवसापूर्वी मी आपल्याला भेटलेलो पालघरला जनता दरबार. रेल्वे फाटक क्रमांक 41 वरील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या या लोकार्पण सोहळा प्रसंगी राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, वसईचे महापौर अजय पाटील साहेब, या भागाचे लोकप्रिय खासदार हेमंत सावरास, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहाताई दुबे, जिल्हाधिकारी जाखड मॅडम, CEO रानडे साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सगळे पत्रकार बंधुस, खरं म्हणजे या ठिकाणी आज हा नारंगी येथील फाटक क्रमांक 41च्या या उद्घाटन प्रसंगी विरारवासियांना जेवढा आनंद झाला असेल तेवढा मला सुद्धा आनंद झाला नाही. रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग वसई तालुक्यातील नारंगी येथील रेल्वे फाटक क्रमांक 41 वरील उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्याचा आजचा सोहळा. आज खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले येणार होते. त्यांना मी आग्रह केला होता, परंतु त्यांनी सांगितलं की नाही. वसई विरार शहर महापालिका श्री अजिवजी पाटील, माननीय खासदार डॉक्टर कोणाचं राहिले तर मग सांगतील का दादाने आमचं नाव न घेतलं. या लोकांच्याकडे जाताना मी एकदा राजाभाऊ जाधव आणि संदेश जाधव हे दोन्ही माझे पूर्वी जुने कार्यकर्ते, त्यांच्या समाजाच्या कार्यक्रमाला मी गेलो असताना त्यांनी माझ्याकडे जागेची मागणी केली समाजाच्या हॉल करता. आता म्हणता इतका मोठा वसई शहर, इतक्या बाजूची जागा असताना इतक्या बिल्डर लोकांनी बिल्डिंग बांधल्या, तुम्हाला समाजासाठी अर्धा एकरचा हॉल नाही, मी हॉलात जागा नाही मिळाली. इट वॉज सरप्राईज टू मी. त्याच्यानंतर नारायण मानकर म्हणजे आगरी समाज, आता दोन आगरी समाज दोन आहेत ना. हा, मी त्याला त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ते म्हणतात आम्हाला सुद्धा प्लॉट पाहिजे. म्हटलं तर इथं समस्या आहे, आणि म्हणून मी बावनकुळे साहेबांना सांगितलं आणि त्यावेळेच्या सूर्यवंशी साहेबांना सांगितलं. आता आज मी पृथ्वीराज जी आप मैंने उनको ही बोला था, तर मराठी तुम्हाला चांगली येते, त्यांना सांगितलं या शहराचं सर्वेक्षण करा, कुठल्या जातीची पोट जातीची किती लोक राहतात, कमीत कमी छोट्या जातीला सुद्धा अर्धा एकरचा भूखंड मिळाला पाहिजे, आणि तो कमीत कमी किमतीमध्ये. कारण ज्या श्रीमंत जमाती धर्म आहेत ते लोक लिलावद्वारे प्लॉट लगेच घेतात. ते आमच्या सिडकोकडे तसंच झालेलं आहे. सिडकोकडे आता म्हणजे टेंडर पद्धतीनं समाजास सुद्धा प्लॉट दिले जातात. हे दुर्दैव आहे. एखादा गरीब समाजाकडे पैसा नाही, ते कुठे टेंडर भरणार. आणि म्हणून ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवक जावक आहे, त्या लोकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि जेणेकरून ही जागा कुठल्या तरी धनिकाच्या घशात जाण्याच्या ऐवजी, काय बोलतो मी राजन, स्नेहा, तुम्ही आता लोकप्रतिनिधी आहात, हे कुठल्या धनिकाच्या घशात जाण्याच्या ऐवजी, कोणीतरी एकट्यानेच कोणी मालपाणी खाण्याच्या ऐवजी ही जागा जनतेच्या हिताकरता वापरली पाहिजे. आर यू ॲग्री विथ मी? मी आग्रह दिलेला आहे. ज्या दिवशी माझी पृथ्वीराज BP आयुक्त महोदयांशी माझी ज्याला भेट झाली त्याला मी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर करा. हे राजकारणात दिवस कापरासारखे जलत असं आपण आरतीला कापूर टाकतो ना, तसे दिवस जलत. आता आमचे 60 महिन्यापैकी 15 महिने गेले, आता 45 महिने राहिले. 45 महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोर करायचे. आता म्हणजे आजकाल IPL सुरू आहे, त्याचे बोले आजकाल स्कोर करून 1-2 कोण करतच नाही, 6-4चाच जमाना आहे. आणि जे टीमचे खिलाडी 4 आणि 6 मारतात तो संघ जिंकतो. कधी कधी लवकर आउट पण होतो, तो अपघात असतो.
परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि मनामध्ये स्वच्छ हेतू असला तर त्याला यश मिळतं. आता आपल्या या शहरामध्ये विविध जे MMRDच्या माध्यमातून जी कामं होणार, मी संजय मुखर्जी साहेब, मी ज्याला स्टेट एक्साईज मिनिस्टर असताना ते स्टेट एक्साईज कमिशनर होते, मी त्यांना फोनवरून संपर्क साधलेला आहे आणि जी ऑनगोईंग ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी मान्यता, 52 कोटी रुपयाच्या लोकांना त्यांनी मान्यता दिलेली आहे. पृथ्वीराजजी, आता आपण अधिक महापौर, तुम्ही दोन्ही आमदार सगळे एकत्र बसा, खासदारांना पण घ्या, म्हणजे सर खासदार बघा आम्हाला बाजूला ठेवतात, खासदार, दोन्ही आमदार, महापौर एकत्र बसा. मग रेल्वे मंत्रालयाशी काय बाबी असल्या, MMRDशी असल्या, वन विभागाशी असते, मधल्या काळामध्ये वन विभागाच्या मँग्रोव्ह मुले त्या ठिकाणी पाणी अडते, अशा प्रकारची भाईंदरला परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून गरजे एवढे मँग्रोव्ह स्थलांतरित केले जातील, कारण मँग्रोव्ह तोडले जाणार नाही. तोडणं म्हणजे लगेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं फार आक्षेप घेतं. आणि म्हणून या शहराच्या जनतेचं हित लक्षात घेऊन जितक्या गतीनं ही कामं करण्याची आपली इच्छा असेल, मी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या बरोबर मंत्री असलो नसलो तरी सुद्धा या पालघर जिल्ह्यावर माझं पूर्वीपासून प्रेम आहे. म्हणजे खरं म्हणजे ही निर्मिती झाली, ही योग्य अयोग्य अजून माझ्या मनात संशय आहे. जर का नुसतं नकाशावर रेगा पाडून विभाजन केलं म्हणजे विभाजन झालं असं म्हणता येणार नाही. सर्वार्थानं आर्थिक त्या ठिकाणी पाठबळ मिळालं पाहिजे, सर्व स्तरावर त्या ठिकाणी त्याला पाठिंबा मिळाला. आनंदाची गोष्ट अशी की साधारण 15 आठवड्यापूर्वी आपल्या जिल्ह्याला एक वैद्यकीय महाविद्यालय मान्य झालेलं आहे आणि त्यासाठी जागा पण आपण मुकरर केलेली आहे. लवकरात लवकर त्याचा मूर्त तयार करून ते वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थ्यांची, स्वतः 100 विद्यार्थी आपल्या इकडचे नाहीत, ऑल इंडियन स्टुडंट्स आर ऑथोराइज्ड टू अप्लाय फॉर इट. तर त्यातल्या त्यात खरं म्हणजे त्या स्थानिक लोकांसाठी काहीतरी प्रोव्हिजन असली पाहिजे. आता ती कायदेशीररित्या कसं मान्य होईल ते आपण बघू. आता आपला जिल्हा हा वित्त आयोगाच्या अनुषंगानं हा मागासलेला जिल्हा आहे आणि नीती आयोगाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा समावेश, ज्या जिल्ह्यांवर स्पेशल लक्ष द्यावं अशा 12 जिल्ह्यांपैकी, पूर्वी 6 जिल्हे होते आता 12 जिल्हे झालेत, त्यामध्ये नीती आयोगामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं राहणीमान प्रामुख्याने आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणानं या ठिकाणी वाढवण बंदर येणार, रिलायन्सचा पिटे प्लॅन्ट येणार, समृद्धी महामार्गाची रस्त्याची जोडणी होणार. नुसते रस्ते जोडणे, लाईट येणं म्हणजे काय समाजाची प्रगती झालं असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांच्या मनामध्ये सर्वार्थानं जे वंचित असलेल्या लोकांचा विकास, शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे, त्यांचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे आणि माननीय मोदीजींची तर ती इच्छा आहे. आणि म्हणून राजकारण निवडणुकीच्या नंतर बाजूला ठेवून समाजाचं हित करण्याकरता आपण एकत्र आला पाहिजे. मगाशी माजी मंत्री आणि आताचे आमदार राजेंद्रजी गावित यांनी हितेंद्र अप्पांचा उल्लेख केला. ही गोष्ट खरी आहे की राजन आपले आता आहे आजीव, त्यापूर्वी राजीव होता. राजीव पाटलांनी पहिला महापौर राजू पाटील, हितेंद्र अप्पा आणि त्यावेळेस म्हणजे गावित मुळे खासदार असताना मी प्रयत्न करते, ही गोष्ट खरी आहे. आणि सर्वांच्या प्रयत्नातून यश मिळतं. श्रेय जनतेला सगळं माहीत असतं, कोण किती चांगला ना वाईट आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता जनतेला कोणी टेक इट फॉर ग्रँटेड घ्यायची गरज नाही. नॅरेटिव्ह तयार कोणी केला तर तो नॅरेटिव्ह किती खोटा आहे आणि खरा आहे ही जनता ओळखते. तेव्हा हसला कोणतरी, जोरदार हसला, पटलं लोकांना. आणि म्हणून माझं म्हणणं आहे कशाला का की हे राजकारण बाजूला ठेवूया आपण आणि ह्या शहराचा सर्वांगीण, नुसता म्हणजे किनारपट्टी, नागरीकरण आणि डोंगरपट्टी ह्या जिल्ह्याच्या 3 भौगोलिक भूमिका सांगितलेल्या. आज संध्याकाळी सातपाटीमध्ये बंदर मंत्री
आणि मत्स्य विकास मंत्री नितेशजी राणे यांचा आमचा एकत्र कार्यक्रम आहे 6:30 वाजता का 5:30ला तिथे सातपाटीला इथून गेल्यानंतर आता बोटीने जाणार आम्ही आता बोट फेरी आणि तिथून लगेच प्री मान्सून पावसापूर्वीच्या ज्या काही उपाययोजना करायच्या म्हणजे महापालिका स्तरावर कुठे डीपी उघडे असतील, नाले जाम झाले असतील, शाळांची सिपेज लिकेज आणि आता सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू होतील तर 8-10 दिवस अगोदर शाळांची साफसफाई केली पाहिजे, नाहीतर तिथे साप पण असतील, विंचू पण असतील. तर ह्या सर्व गोष्टींची दक्षता आणि महानगरपालिकेच्या त्याकडे शिक्षण विभागाने शाळा देण्याचं ठरवलेलं आहे. तर लवकर करा ना. GR तुम्ही मला सांगा, GR काढायला आपण तिथून भाग पडू. आपण शेवटी जनतेची गरज ही भागवण्याकरता कुठल्याही स्तराला ना किती गतीनं जायचं झालं तरी आपण जाऊ. एकूणच आता प्री होणार आता मेडिकल कॉलेज आहे ना ते त्याला लागून आणि नंतर संध्याकाळी काशाला जायचं. खासदारजी हा तुम्ही जमता तर आज माझ्याबरोबर परत चला गावीत आपण जाऊ काशाला. एकूणच तुम्हाला भेटून आनंद वाटला. आता काय मी दर महिन्याला येईन असा शब्द देणार नाही, पण दर महिन्यामध्ये या वसई विरार शहराच्या एकूण प्रगती करता एक बैठक घेतली जाईल आणि 3-1 महिन्यानंतर एखादा कार्यक्रम झाला तर 3 महिन्यांनी एकदा येईल. म्हणजे दर वर्षाला 4 वेळा म्हणजे राहिलेल्या 3 वर्षामध्ये 12 वेळा येईल. तोपर्यंत राजन वगैरे सगळी जोरदार कामं करून ठेवतील. अजीवजी जोरदार कामं करा, एकत्र हातात घालून काम करा. मी तुम्हाला सांगतो जनता ज्याच्यावर प्रेम करतो, जो 24 तास राजकारण करीत नाही त्याच्यावर, आणि तुम्हाला यश मिळावं, जनतेचं सुख तुम्ही जनतेला प्रदान करावं अशी इच्छा व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय कलेक्टर महोदया, आयुक्त या सगळे म्हणून मी 2 पट्टी अशा घोषणा घेतल्या काय रे. प्रलंबित असलेला जो नारंगी येथील क्रॉस करणारा ब्रिज आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्वांचेच प्रयत्न, माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, तर मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, त्यात रिपीट करत बसत नाही. परंतु भविष्यकाळामध्ये वसई विरारच्या प्रगती करतात माननीय महापौर अजित पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी, सर्वांच्या समोर MMRDच्या समोर या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत राजा आणि देवेंद्र प्रगती हिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य घेत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ऍक्सिडेंट होऊ शकता. किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषण केली. अतिशय समर्पण या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला. स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान
महापौर अजू पाटलांनी केलं. म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता ये उद्घाटन होने के बाद गाड़ी आ रही है. जाग्या लवकर लय घाम यायला लागला. कॅमेरा नाही ना. मुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, लोकार्पण पार पडलेलं आहे. कशा पद्धतीने लोकांना याचा फायदा होईल? हा उड्डाणपूल बऱ्याच वर्षापासून निरीक्षित होता. आज लोकनेते एकंदरीत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्याच्यात आम्ही एकच सांगतो, आज 41 तो लोकार्पण झालं. माननीय गणेश साहेबांनी चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती की आज पूर्ण झालेली आहे, पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला याच्यासाठी सर्वांचं श्रेय आहे. असं एका कुठच्या पार्टीचं नाही, कुठच्या याने आणि लोकनेते एकनाथ ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे. आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या वसईविराच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झाला आहे. आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे, अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. अनेक वेळा वेगवेगळी नावं देण्यासाठी मागणी केली होती. आपली काय नक्की ठाम भूमिका राहणार आहे? आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करायला किंवा केंद्र शासन काय करायला याच्यावर बोलून नाही, पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे त्यात माननीय भास्कर ठाकूर जे आमचे पहिले विरारचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार. परफेक्ट. आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळते. या उद्घाटनानंतर भारतीय जनता पक्षाचे जे नमस्कार, मैं सचिन दीक्षित इस वक्त मैं खड़ा हूँ स्कूल के उद्घाटन समारोह की संपन्नता के बाद में असं करू नका तुम्ही. आमच्या गावाचं नाव नारिंगी आहे, जे तुम्ही कायम सगळेजण नारंगी करतात. जे तुम्ही पत्र काढलं त्याचं पण नारंगी लिहिलेलं, त्याच्यापुढे प्लीज तुम्हाला विनंती असेल नाव बोलताना लिहिताना नारिंगी ह्या शब्दाचा वापर करावा. धन्यवाद. निशात बोल ना. डांबर टाकलाय, काय सांगणार? आता कालच आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहणी केलेली होती. ते रात्री आम्ही स्वतः इकडे आलेलो होते. उद्घाटन झालं याच्यासाठी शुभेच्छा आणि ही आमच्या वसई विरारची गरज होती. त्याच्यासाठी कधी पण आम्ही तयार, पण थोडासा अपूर्ण काम म्हणजे 1-2-3 दिवस लेट झाला असतं तरी काय गरज नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं पालकमंत्र्यांचा आज जनता दरबार होता, त्याचं सानिध्य साधून आज जे उद्घाटन केलं ते देर आहे, दुरुस्त आहे. आम्ही ते इच्छा करतो. बाकी तर आम्हाला एकच आहे की आमच्या विरारवासियांची वसईवासियांची जी एवढ्या वर्षाची जी आतुरता होती ती आज पूर्ण झालेली. धन्यवाद.